अधिकारीकडे वळवते. मी बोले ना, मी अजून बोललेलो नाही. हे प्रकरण हे असं आम्ही जर बाळासाहेबांकडे ठेवलं तर याचा उद्रेक होईल साहेब, उद्रेक होईल. मी आज 36 जिल्हे चालवतो. मी माथाडी चालवते. माथाडी चालवत असताना मी प्रत्येक क्षेत्रातले लोक चालवतो. आज माझ्याकडं मंत्रालयातले 6000 कर्मचारी आहेत. तुमच्या पोलीस प्रशासनामधले 6000 आहेत. का? कारण जे पंतप्रधान भिंडोकांनी जे काढलं आहे, काय काढलं आहे तुम्हाला माहिती आहे का? प्रायव्हेट, याच्यासाठी ते सगळे माझ्याकडे आहेत. पण ते दस्तक थांबवलेलं आहे. उघडणार केव्हा? जेव्हा बाळासाहेब मला देतील बाबा ओपन. तर त्याच्यासाठी सांगतो झाकली मूठ 1.25 लाखाची. ह्या गोष्टीत मी काय यांना सांगत नाही पुढे जा पाठी जा. तुम्ही याच्यावर निर्णय द्या. तुम्ही जर निर्णय दिलात नाही तर मी सांगून जातो की त्या तिथं भीमू कोरेगाव होणार. मग तो संभाजी भिडे येऊ द्या, नाही तर तुमचे डायरेक्ट सिनियर येऊ द्या, त्याच्यावरती कदापि थांबणार नाही. कारण काय, आत्तापर्यंत तेच झालेलं आहे. बिचारा गरीब असेल तो मारला जातोय. जे असतात मातब्बर ते गरीबाला चेस्तात. मगाशी तुम्ही बोलल्यानुसार 2009चा प्रूफ दिलेला आहे. मी असं बोलून जातो, तुम्ही नोट करा पाहिजे तर. त्याची परिस्थिती करोनाच्यामुळं जर पंतप्रधान स्वतःचं आता करतो, राम मंदिर बांधतोय आणि ते तुटून जातंय, तर मी काय बोलायला हरकत नाही. तर ते 2000चा प्रूफ आहे. त्या प्रूफवरतीच पुढे जाऊ द्या. तुम्हाला त्यानंतर भाडं पाहिजे करा. आणि ते जे भाडं आहे त्यांचा जो वैयक्तिक आहे ना, भाव आणि भाव, तो भाव आता का आला हे तर वेगळ्या गोष्टी आहेत. मग त्याला सिद्ध करायला लागेल. मग परत ती याचिका दाखल करा. याच्यात विलंब होईल तोपर्यंत ते काय उपाशी मरणार. कारण काही शेतकरी उपाशी पेले, त्यांच्यामध्ये उपासमारीची पाळी येऊ नये म्हणून मी तुम्हाला सांगतो. आता ज्यांनी एव्हिडन्स दिले स्वतःच्या बुद्धीने, ते पण एव्हिडन्स बरोबर आहेत सगळ्यांची. मी फक्त सांगून जातो हे आणि समजा, चांगुलपणा समजा की मी बाळासाहेबांकडे बोलायच्या अगोदर याच्यावरती जो काय तुमच्या आमच्या संमतीने आणि त्याचा तिथे उभं राहील या मार्गातून मी बोलतोय. तर बाळासाहेबांना सांगितलं, बाळासाहेब बोलतात कोण होता तिथं, पहिली त्याची इन्क्वायरी कर, तो किती सभ्य आहे त्याच्या परिमंडळातला, त्या कोणतं ते तुमचं समिती त्याच्यातला किती स्वच्छ आहे तो बघ, त्याच्या इन्क्वायऱ्या चालू कर, त्याला दाखवून दे, बघ तो येतो की नाही बघ. ते नाही करायचं. चांगलपणाने तुमचं नाव मला दिसलं नाही. अवचर साहेब बघा, तुम्ही जर मला आता कळालं तुमचं पण मला तुम्ही फोन केला होता साहेब, चांगलपणाने झालं तर बरं आहे. आणि मी जातोय म्हणून पाठवून काहीतरी तुम्ही असं करू नका. फक्त माझ्या माणसाला न्याय मिळाला पाहिजे. बाकीचं जे काय आहे ते दस्तबंद बंद. माझा पहिला पॉईंट आमचा जो आहे तो झाला पाहिजे. याला न्याय मिळाला, याला न्याय मिळाला तर कदाचित आम्ही वेगळ्या नजरेने बघू. पण दुकान हे त्याचं पोटापाण्याचं आणि कुटुंब सांभाळण्याची. याचं कारण असं आहे की जी लढाई लढली आपण, जी लढाई लढतोय, आज सोनवणे कुटुंबावर जो अन्याय झालेला आहे, हे फक्त आणि फक्त बळ जे मिळालं आहे हे वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियनचे महाराष्ट्र सरचिटणीस सुरेशजी मोहिते साहेब आणि यांच्यावर ज्यांचा हात आहे, सर्वांवर आपला हात आहे, आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांची भूमिकाच ही आहे की इथल्या गोरगरीब समाज, इथला वंचित घटक, इथला कामगार नेता याला संपूर्ण न्याय द्यायचं काम हे त्यांनी केलेलं आहे, त्यांच्या कार्यकर्त्यांना सांगितलेलं आहे. त्यामुळं इथे मी खरंच मी या जुन्नर तालुक्यामध्ये या शिवभूमीच्या याच्या आवारामध्ये मी सांगू इच्छितो की साहेब तुमचं खूप खूप स्वागत करतो. आणि खरंच या गोरगरीब जनतेला न्याय देण्यासाठी आज तुम्ही इथपर्यंत आलात. आम्हाला खूप अभिमान आहे या गोष्टीचा की बाळासाहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करतोय आणि इथून पुढेही आम्ही बाळासाहेबांचा इथं संघटक वाढू हे आम्ही तुम्हाला ग्वाही देतो. जुन्नर शहरच्या तर्फे माझ्यातर्फे तुम्हाला भरपूर मनापासून शुभेच्छा. सोनवणे कुटुंब साहेबांना भरपूर शुभेच्छा. आज वंचित बहुजन आघाडी माथाडी आणि
विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर यांचा वारसा घेऊन चालणारे आपले बाळासाहेब आंबेडकर साहेब यांचे नजीकचे जवळचे जीवाभावाचे आपले महाराष्ट्राचे नेते मोदी साहेब आणि माझ्या आत्याचा जावई प्रदीप भाऊ आणि सर्व इतर संघटना आहेत, सर्व पक्ष आहेत, सर्व एकत्र येऊन आपण सर्वांनी या ज्या सोनवणे परिवाराला जो एक आधार दिलेला आहे त्या सर्वांचं मी सोनवणे परिवाराच्या वतीने आणि तमाम आंबेडकर जनतेच्या वतीनं मी सर्वांचं मनपूर्वक आभार मानतो. जय भीम, जय महाराष्ट्र. तरी देखील मी तुम्हाला एक सगळ्यांना सांगतो, आज नमस्कार, आपण बघत आहात महाराष्ट्रातील नंबर 1 न्यूज चॅनल महाराष्ट्र पोलीस न्यूज 24. वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियनचे माननीय सुरेशजी मोहिते साहेब, महाराष्ट्र सरचिटणीस अनिल भाऊ जाधव, एकलव्य संघटना महाराष्ट्र राज्य अध्यक्ष आनंद दशरथ साळवे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र उपाध्यक्ष जावेदभाई मोमीन, पुणे जिल्हा निरीक्षक स्वामी ज्योतिर्लिंग, सोलापूर जिल्हा अध्यक्ष सिद्धार्थ बनसोडे, अक्कलकोट तालुका अध्यक्ष प्रदीप गौतम साळवे, जळगाव तालुका निरीक्षक राहुल इनकर, पुणे जिल्हा अध्यक्ष सागर भाऊ पवार, जुन्नर तालुका अध्यक्ष पंकज भाऊ सरोदे, आंबेगाव तालुका अध्यक्ष अमित भाऊ गडदे, खेड तालुका अध्यक्ष अर्चनाताई काशी केदार, जुन्नर तालुका उपाध्यक्ष संगीताताई मिरके, आंबेगाव तालुका उपाध्यक्ष सुरैया शेख, जुन्नर तालुका संघटक अमित भाऊ रोकडे, पुणे जिल्हा उपाध्यक्ष भाजपा शिलामणी रतन इंगळे, सोलापूर युवा नेते प्रवीण भाऊ सोनवणे, आझाद समाज पार्टी जुन्नर तालुका अध्यक्ष, सर्व वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियनचे पदाधिकारी व वंचित समाज आंबेडकरी चळवळीचे समस्त कार्यकर्ते उपस्थित होते. महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 साठी पुणे जिल्हा प्रतिनिधी रणजित दुपारगुडे. अशाच नवीन अपडेटसाठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 या न्यूज चॅनलला. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.